पाठीमागच्या भेटीमध्ये आम्ही त्यांना जी काही नंबर दिले होते की ते स्पष्ट ह्या घटनेला जोडून होते सगळे, की घटना करायच्या अगोदर जी मंदिराव कदमवाडी इथं बैठक झाली होती आणि त्या बैठकीमध्ये कोण कोण हजर होते आणि त्या घटनास्थळी ही काही आरोपी कटामध्ये जे आरोपी आहेत ते पण घटनास्थळी आजूबाजूलाच होते. त्यांच्यावर जी समजा संशय होता तो आपण त्यांच्या त्या CDR काढण्यासाठी त्यांना आपण नंबर दिले होते. तर ते CDR मागच्या वेळेस आम्ही SP साहेबांना भेटायला आलो त्यावेळेस त्यांना ते CDR साठी नंबर दिले होते आणि नंबर पहिल्यापासून देत होतो मी, पण लेखी दिल्यानंतर त्यांनी त्यानंतर CDR दाखवलं तर त्याच्यामध्ये स्पष्ट कॉलिंग झालेली आहे. सौरभ सोनवणेची कॉल त्याच्या CDR मध्ये आहेत. आरोपी जे मारणारे आहेत त्यांचे पण CDR आहेत आणि एक एक दोन कॉल असतात ठीक होते, 15-15 20-20 कॉल आहेत. बालाजी सोनवणेचे पण त्याच्यात कॉल आहेत. सौरभ सोनवणेचं बालाजी सोनवणेचं हे पण संपर्क झाला, तिथून आरोपी संघही संपर्क झालाय. हे सगळं स्पष्ट CDR मध्ये दिसून आलेलं आहे. आता SP साहेबाला तेच सांगितलं की तुम्ही एव्हिडन्स मागत होतात, आज तुम्हाला एव्हिडन्स दिलाय, म्हणलं अरेस्ट करा. तर चालू आहे म्हणले आमची चौकशी आणि अरेस्ट करतो म्हणले. मी त्यांना स्पष्ट सांगितले जर तुम्ही अरेस्ट नाही केलं तर मी जिल्हाधिकाऱ्याला समोर 7 दिवसाच्या आता अरेस्ट नाही केलं तर उपोषण करणार आहे, आमरण उपोषण. माझ्या सहकुटुंबासह घेऊन मी तो आमरण उपोषण करणार आहे. त्यांच्यावर काहीच कारवाई केली नाही. असं म्हणले संरक्षण, आम्ही तिथला अहवाल मागवलाय, संरक्षणाची गरज नाही असं म्हणून अहवाल म्हणून सकाळी घरी मला एक पत्र पाठवलं होतं, त्याच्यावरती चर्चा झाली. तर म्हणलं संरक्षण द्यायचं नाही. SP साहेब म्हणतात तुम्ही कोर्टात जा. कोर्टात जाणार आता उपोषण करणार आहे मी 7 दिवसामध्ये. जे आरोपी आहेत कटामध्ये आणि 2 ते 3 आरोपी ह्या कटामध्ये स्पष्ट आहेत आणि CDR मध्ये स्पष्ट दिसत आहेत. ते SITच्या प्रमुखांनाही स्पष्ट त्यांनी स्वतः CDR मला दाखवलेत आणि ते CDR मध्ये दिसून आलेले आहेत आणि यांचे सगळे जे कॉल आहेत त्यांनी तात्काळ त्याला अटक करून चौकशी करावी. मात्र सौरभ सोनवणे याला क्लीन चिट देण्यात आल्याची चर्चा आहे सध्या. ते पण विषय बोललो ना SP साहेबांना आता. तर त्यांनी स्पष्ट सांगितले आम्ही कुणीही त्यांच्याशी मीडियाशी प्रसार माध्यमाशी चर्चा झालेली नाहीत, आम्ही आमचं स्पष्टीकरण त्यांना देणार आहेत.